नमस्कार. यंग इंडियन कॅप्टन प्रिन्स शुभमन गिल नाबाद 114, कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध लागोपाठ दुसरं शतक. त्याच्या आधी यशस्वी जयस्वालनी 87 धावांची 107 चेंडू 87 धावांची आक्रमक खेळी करून चांगला पाया रचला होता भारतीय धावसंख्येचा. जडेजाने दिवसाखेर चांगली साथ दिली शुभमन गिलला. 99 धावांची नाबाद भागीदारी झालेली. जडेजा खेळतो 41 धावांवर. त्याच्यामुळे भारत प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 310 आणि आत्ता तरी जरा फलंदाजीचं चित्र थोडंसं गुलाबी वाटतंय. छोट्या 3-4 भागीदाऱ्या झाल्या. सुरुवात काही तितकीशी चांगली झाली नाही भारताची. KL राहुल लवकर बाद झाला 2 धावांवर. करुण नायर अतिशय कॉन्फिडेंटली खेळत होता. त्याची आणि यशस्वी जयस्वालची 80 धावांची भागीदारी झाली. 4-5 खणखणीत चौकार त्यांनी ऑफ ड्राईव्हचे ठोकले, पण 31 धावसंख्येवर सेकंड स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला अचानक तोंडासमोर उसळलेल्या चेंडूवर. आणि त्याच्यानंतर गिल आणि यशस्वी जयस्वालची पार्टनरशिप झाली 66 धावांची. यशस्वी जयस्वालला दुसऱ्यांदा गोलंदाजीला आल्यावर स्टोक्सनी पहिल्याच चेंडूवर वाईड बॉल टाकून बाद केलं. नाहीतर यशस्वी जयस्वाल अतिशय सुरेख खेळत होता. गिल आणि त्याची भागीदारी खूप छान चालली होती. 66 धावांपर्यंत आल्यानंतर मात्र स्टोक्सनी पहिल्याच बॉलला त्याला स्क्वेअर कटच्या सापळ्यात पकडलं. त्याच्यानंतर पंतसुद्धा जम बसला असं वाटलं होतं. एक षटकारही ठोकला त्यांनी बशीरला, पण दुसरा षटकार ठोकायच्या नादात बेन स्टोक्सनी अतिशय सुरेख फिल्डिंग लावून लॉंगॉनच्या मागेच मिडविकेटला थोडंसं लावलं त्यांनी. मिडविकेट पूर्ण वाईड मिडविकेट असतं, माइड मिडॉनसारखा लागोपाठ साधारण एकामागोमाग 1-2 फिल्डर ठेवले आणि बशीरनी त्याला सापळ्यात पकडलं. त्याच्यामुळे पंत मोठी खेळी करेल जोरदार परत एकदा असं वाटत असतानाच 25 धावांवर बाद झाला. त्याच्या आधी गिलबरोबर त्यांनी 47 धावांची पार्टनरशिप केली. नंतर मात्र भारताला लागोपाठ पंत बाद झाला तेव्हा 2 धक्के बसले आणि परत पहिल्या कसोटीसारखंच कोलॅप्स होतोय की काय, डाव गडगडतोय की काय असं वाटायला लागलं होतं. 1 बाद 15 नंतर पार्टनरशिप चांगली झाली होती. 2 बाद 95पर्यंत आलं. नंतर 3 बाद 161. पंत बाद झाल्यावर 4 बाद 208. पण नितीश कुमार रेड्डी मात्र चौथ्या चेंडूवरच बाद झाला. 4 बाद 208 आणि 5 बाद 211. त्याच्यानंतर परत सगळ्यांना पहिल्या कसोटीच्या आठवणी आल्या. पण जडेजा आणि शुभमन गिलनी दिवसाखेर अधिक पडझड होऊन दिली नाही. बघूया भारत धावसंख्ये किती भर घालतोय दुसऱ्या दिवशी आणि 400-450 किंवा त्याहीपेक्षा जास्त मजल मारतोय की पहिला 1-1.5 तासातच इंग्लंडचे गोलंदाज भारताला गुंडाळत आहेत. वोक्सनी 2 बळी घेतलेले आहेत. बशीरनी मगाशी सांगितल्याप्रमाणे पंतला बाद केलं आणि स्टोक्सनी अर्थातच यशस्वी जयस्वालला बाद केलं. त्याच्या आधी भारतीय चाहत्यांना थोडासा धक्का बसला. सगळ्यांना वाटत होतं बुमराला विश्रांती दिल्यानंतर कुलदीप यादवचं स्थान निश्चितच आहे, पण भारताचे सर्वोत्तम गोलंदाज दोघं बाहेर बसलेले आहेत. 7 दिवस विश्रांती होऊनसुद्धा एक्सपर्टला बऱ्याच जणांना काही पटलं नाही की बुमराला अजून विश्रांतीची गरज होती. आधीच जरी ठरवलं असलं 3च कसोटी खेळायच्या बुमरानी तरी हे जाहीर करायची आवश्यकता नव्हती असंही सगळ्यांना वाटलं. कारण प्लेईंग 11 संघातले 11 खेळाडू बऱ्याच वेळा आपण अगदी शेवटच्या क्षणी टॉसच्या वेळेला डिक्लेअर करत असतो. त्याच वेळेला यादीची जी देवाणघेवाण होते तेव्हा 2 कर्णधारांमध्ये. त्याच्यामुळे भारतीय चाहत्यांना काय सगळ्यांनाच थोडासा धक्का बसला कुलदीप यादवला न घेतल्यामुळे. कुलदीप यादवच्या ऐवजी त्यांनी पहिल्या कसोटीतले शेवटी जे दोन्ही वेळेला डाव गडगडले 41 धावात आणि 31 धावात 5-7 जे बळी गेले, त्याच्यामुळे टू बी सेफ थोडंसं सेफ खेळण्यासाठी 8व्या क्रमांकापर्यंत सुद्धा फलंदाजी चांगली पाहिजे. त्याच्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला त्यांनी पसंती दिलेली आहे ॲज अ बॅटिंग ऑलराऊंडर, बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून. आणि सुरुवातीलाच मगाशी सांगितल्याप्रमाणे बुमराला अपेक्षेप्रमाणे विश्रांती दिली. आकाशदीपला घेतलं बुमराच्या जागी आणि शार्दूल ठाकूर त्याचं स्थान जरा डळमळीतच वाटत होतं. त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला घेतलं, पण नितीश कुमार रेड्डीनी वोक्सचा आत येणारा चेंडू सोडून दिला आणि त्रिफळाचीत झाला. त्याच्यामुळे नितीश कुमार रेड्डीचा पहिल्या डावात तरी काही विशेष उपयोग झालेला नाही आहे. पण बघूया या दोघांनंतर वॉशिंग्टन सुंदरला घेऊन गिल
किती मोठी खेळी रचू शकतोय, जडेजा किती वेळ टिकाव धरू शकतोय आणि इंग्लंडला चांगलं लक्ष देत आहेत की काय, कमीत कमी पहिल्या डावात तरी. 5 बाद 310 दुसऱ्या दिवसाची अपेक्षा आहे सगळ्यांना. भारताने अचानक 3 बदल केलेले आहेत सामन्यात आणि बऱ्याच टीकाकारांना, बऱ्याच एक्सपर्ट्सना, बऱ्याच माजी खेळाडूंना, गावस्करपासून शास्त्रीपर्यंत सगळ्यांनाच बुमराची विश्रांती घेणं असू दे किंवा कुलदीप यादवला बाहेर बसवणं असू दे पटलेलं नाही आहे. फलंदाज पहिले 6-7 जण अपयशी ठरतीलच किंवा त्यांची धावसंख्या पुरेशी होणार नाही असं गृहीत धरून 8व्या-9व्या क्रमांकापर्यंत आपण बॅटिंगची काळजी घेतलेली आहे. पण त्यायोगे आपण भेदक गोलंदाज बाहेर ठेवून थोडंसं सेफ खेळलो की काय असं सगळ्यांना वाटतं आहे. आणि भेदक गोलंदाज नसतील, प्रतिस्पर्ध्याचे जर 20 खेळाडू आपण बाद करू शकलो नाही तर कसोटी कशी जिंकणार असं सगळ्यांचं मत आहे. बघू काय होतं आहे. भारत जास्तीत जास्त चांगली धावसंख्या जर उभारू शकला तर निश्चितच इंग्लंडला थोडंफार आव्हान दिलं जाईल. खेळपट्टी अतिशय ठणठणीत आहे फलंदाजीसाठी, पण 3-4 दिवसानंतर निश्चितच फिरकी गोलंदाजांना साथ मिळेल. पण ती अजून बरीच पुढची गोष्ट आहे. भारताला अजूनही भरपूर स्थिती भक्कम केली पाहिजे 5 बाद 310वरनं. बघूया भारताचा पहिला डाव कितपत लांबवता येतोय का. स्टोक्स आणि मंडळी दुसऱ्या नवीन चेंडूवर केवळ 5 षटकं झालेली आहेत. भारताला लवकर गुंडाळते की काय उपहार दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच. निश्चितच रोमांचकारी खेळ परत एकदा दुसऱ्या दिवशी होईल. बघूया आपण.